रत्नागिरी नागपूर महामार्गात जाणाऱ्या जमिनीला 4 पट मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली आहे। अंकली ते चोकाक दरम्यान संपादित होणाऱ्या जमीन मालकांना आता 4 पट दराने नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यावरून वाद सुरू होता। अंकली ते चोकाक दरम्यानच्या जमिनीसाठी कमी मोबदला मिळत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला होता। दरम्यान राज्य मंत्रिमंडळानं अंकली ते चोकाक दरम्यानच्या शेतकऱ्यांना 4 पट दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही माहिती दिली। दुप्पट दराने केवळ 94 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते, पण आता 4 पट दरामुळे 171 कोटी रुपये मिळतील, असं त्यांनी सांगितलं। रत्नागिरी नागपूर महामार्गात अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं। ही बाब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे या घटकाला आपण ही 31 किलोमीटरच्या मधल्या लोकांना, या शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही त्याच्यावर सही करून या सगळ्या 31 किलोमीटरच्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली। त्याबद्दल दोन्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे या सगळ्या परिसरातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आभार मानतो।